ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. ईशप्राप्तीचा उपाय भाग 5वा. सर्व कर्म फल त्याग. ओव्या आहेत 125 ते 135 आणि गीतेचा श्लोक आहे 11वा. भगवंत अर्जुनाला ईशप्राप्तीचे उपाय सांगत आहेत. मन आणि बुद्धी भगवतचरणी ठेवणे, एक एक क्षण भगवतचरणी मन स्थिर करण्याचा उपाय करणे, सर्व कर्मे भगवत प्रित्यर्थ करणे असे उपाय सांगून झाल्यावर भगवंत पुढचा 4था उपाय सांगत आहेत की श्लोक 11वा. अथ एतदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः सर्व कर्म फल त्यागम ततः कुरु यतात्मवान. मद्योगाचा आश्रय करून माझ्या ठिकाणी कर्माचा संन्यास करण्यास देखील जर तू असमर्थ असलास तर नियतचित्त होत साता सर्व कर्मफलाचा त्याग कर. ना तरी हेही तुझ नेदवे कर्म मज तरी गा तू बुझ पंडू कुमारा. अथवा हेही कर्म जर तुला मला देवत नसेल म्हणजे मला अर्पण करवत नसेल तर अर्जुना आम्ही तुला पुढे सांगतो ते तू आचरण कर. बुद्धीची ये पाठी पोटी कर्मा आधी का शेवटी माते बांधणे किरीटी दुवाड जरी. बुद्धीच्या मागे व पुढे व कर्माच्या आरंभी व शेवटी हे अर्जुना मला बांधणे जर तुला कठीण वाटत असेल तरी हेही असो सांडी माझा अतिसो परी संयतीसी वसो तुझी बुद्धी. तर हे देखील राहू दे. माझ्याकरता कर्म करून मला अर्पण करण्याचा जो विचार सांगितला त्याविषयीचा आग्रह सुद्धा एकीकडे राहू दे, परंतु तुझी बुद्धी कर्मफलाविषयी निग्रहयुक्त असू दे. म्हणजे तू आपल्या बुद्धीत कर्तृत्व मद व फलास्वाद घेऊ नकोस. आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे तयांची ते फळे त्यजी तू जाय. आणि ज्या ज्या वेळी कर्मे घडतील त्या त्या वेळी त्यांची म्हणजे कर्मांची ती सर्व फळे तू टाकीत जा. वृक्ष का वेली लोटती फळे आली तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धी. झाडास अथवा वेलीस आलेली फळे जशी ती झाडे व त्या वेली टाकून देतात त्याप्रमाणे पूर्ण झालेली कर्मे तू टाकून दे. म्हणजे त्यांच्या फळांची आशा चित्तात ठेवू नकोस. परी माते मनी धरावे का मज उद्देशे करावे हे काही नको आघवे जाऊ दे शून्य. परंतु मनामध्ये माझी आठवण करावी अथवा मला अर्पण करण्याच्या हेतूने कर्म करावे हे काही नको तर ते शून्यात जाऊ दे. तूही घेऊ नकोस व मलाही अर्पण करू नकोस तर ते कर्म तसेच रिकामे राहू दे. भगवंत अर्जुनाला ईशप्राप्तीचे विविध उपाय सांगत आहेत. भगवंत सांगतात की भगवत प्रित्यर्थ कर्म आचरण हा उपायही कठीण वाटत असेल तर माझी आठवण ठेवून तू हातून जी जी कर्मे जेव्हा जेव्हा घडतील त्या सर्व प्रकारच्या कर्मांच्या फलाचा त्याग कर. कर्मफलाची आसक्ती सोडून दे. फलाची आसक्ती सोडली की कर्माचं बंधकत्वही नाहीसं होतं. भगवंतांचा आशय स्पष्ट करताना ज्ञानदेव सांगतात की कर्तृत्वाचा अहंकार सोडून संपूर्ण कर्म तुला अर्पण करवत नसेल तर बुद्धीच्या आत आणि बाहेर आणि कर्माच्या आधी आणि अंती मला बांधून ठेव. सोनोपंत दांडेकर याचं स्पष्टीकरण करताना म्हणतात की बुद्धीला प्रेरणा देणारा परमात्माच आहे असा विचार करणे म्हणजे बुद्धीच्या पाठीमागे परमात्म्याला बांधणं होय. आणि ते कर्म झाल्यावर परमात्म्यालाच अर्पण करणं योग्य आहे असा बुद्धीने निश्चय करणे हेच परमात्म्यास बुद्धीच्या पुढे बांधणे होय. आणि कर्म करण्याच्या अगोदर ज्या कर्तृत्वाच्या अभिमानानं कर्मास प्रारंभ होतो ते कर्तृत्व आपलं नसून खरोखर परमात्म्याचं आहे अशा समजुतीनं कर्म करावयास लागणं हे कर्माच्या प्रारंभी परमात्म्यास बांधणे होय. आणि आरंभलेल्या कर्मापासून मिळणारं फळ त्या कर्माच्या शेवटी परमात्म्याला अर्पण करणे हेच कर्माच्या शेवटी परमात्म्याला बांधणं होय. कर्म जेव्हा हातून घडतं तेव्हा प्रथम मनात संकल्प निर्माण होतो की मी हे कर्म करीन आणि बुद्धी ते कर्म करावं की नाही याचा निश्चय करते. कारण मन संकल्प विकल्पात्मक आहे आणि बुद्धी ही निश्चयात्मिका आहे. आता कर्म करण्याचा बुद्धीचा निश्चय झाला की मग हातून कर्म घडणार आहे. तेव्हा बुद्धीचा निश्चय होत असताना आपण हे कर्म परमात्म्याच्या इच्छेनुसार करत आहोत असा विचार करणे
म्हणजे बुद्धीच्या आधी परमात्म्याला बांधणं आहे आणि कर्म पूर्णत्वाला गेले तेही परमात्म्याच्याच इच्छेनं पूर्ण झालं असं मानणं म्हणजे बुद्धीच्या पुढे परमात्म्याला बांधणं आहे. कर्माच्या आधी परमात्म्याला बांधणं म्हणजेच कर्तृत्वाचा अहंकार सोडून या कर्माचा करता परमात्माच आहे असं समजणं आणि कर्मापासून निर्माण झालेलं फळ परमात्म्याला अर्पण करणं हे कर्माच्या आधी आणि नंतर परमात्म्यात बांधणं आहे. थोडक्यात भगवत प्रित्यर्थ कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफलाची आसक्ती सोडून कर्म करणं हा ईशप्राप्तीचा मार्ग आहे. आता भगवंत प्रित्यर्थ कर्म करणंही जमत नसेल तर भगवंत सांगतात की ते कर्म भगवंतालाही अर्पण करू नकोस, पण त्या कर्माचं फळ शून्यात जाऊ दे, म्हणजे त्या कर्माचे फळ तूही घेऊ नकोस. असा सर्व कर्माच्या फलांचा त्याग करावा. हा त्याग सहज घडला पाहिजे. त्याकरता त्यांनी उदाहरण दिलं आहे ते झाडाचं. झाडाला फळं लागतात, पण झाडे त्या फळांचा आस्वाद घेत नाहीत. ती पक्व झाली की झाडावरून गळून पडतात. तसंच कर्माचं फळ मिळावं अशी इच्छा ठेवू नये. कर्मफळाची इच्छा सोडून केलेली कर्म कशी निष्फळ होतात ते स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवांनी विविध दृष्टांत दिले आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.